राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। एफआयआर दाखल करून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवतायत, त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आल्याचं कळतंय। उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा यात आरोप आहे। राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करून पक्षाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची याचिका आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश देण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाच्या सुनील शुक्लांची ही याचिका आहे। सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असल्याचंही या याचिकेत नमूद करण्यात आले। गेल्या वर्षी मनसेने पक्ष कार्यालयावरती हल्ला केल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आलाय। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत, म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेतली। मनसे मराठी भाषेचा आग्रह ठेवतो, यात गैर काही नाही असं त्यांनी त्यात म्हटलं। मनसे जी गुंडगिरी दाखवतात ते चुकीचं आहे। मनसेच्या गुंड कार्यकर्त्यांवरती कारवाई झालीच पाहिजे। मनसेची आंदोलन करण्याची पद्धत चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं। शहरात नवीन आलेल्यांना मारहाण करणं हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कोर्टाच्या निर्णयाला सामोरं जावं लागण्याची तयारी ठेवा असंही ते म्हणाले। मनसे किंवा कोणीही व्यक्ती, कोणीही पक्ष महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह ठेवतो, याच्यामध्ये काहीही गैर नाही। पण याच्यासाठी ज्याप्रमाणे मनसेतर्फे गुंडगिरी चालू होतो, ज्याप्रमाणे ते निरपराध आणि निर्दोष अधिकाऱ्यांवर, बँक अधिकाऱ्यांवर त्याप्रमाणे ते गुंडागर्दी करतात, त्यांच्याबरोबर मारहाण करतात, तो चुकीचा आहे। आणि तो जो चूक त्यांनी केला आहे त्या चूकसाठी त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे। या महाराष्ट्र शासनातर्फे कारवाई हो, नाही तर त्यांच्या विरोधात कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये जे काही आदेश अदालतचा होईल ते मान्य केला पाहिजे। तर संजय निरुपम यांनी अशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे। दरम्यान राज ठाकरे आणि मनसे यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यांचं जे उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन आहे या संदर्भातली याचिका आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी वेदांत नेप आपल्या सोबत आहेत। वेदांत, नक्की या याचिकेबद्दल आणखीन काय सांगता येईल आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने मनसे आक्रमक झालेली आपण पाहत होतो, त्याच्यावरती ह्या सगळ्याचा कसा परिणाम होण्याची शक्यता आहे? पूर्वी आपण बघितलं, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाषण केलं आणि आस्थापना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह केला जातो का, किंवा मराठी भाषा ही कामकाजात वापरली जाते का, याची तपासणी करा असं सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं। आणि त्यानुसार राज्यभर मनसैनिक हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत होते आणि त्यामध्ये काही उत्तर भारतीय त्यांना सुद्धा त्यांनी सांगितले की मराठी भाषेत बोला। आणि काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी मारहाण सुद्धा केली। आणि त्यानंतर आता ज्या प्रकारे हे सुनील शुक्ला आहेत, उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ही याचिका दाखल केली आहे की मराठी न बोलण्यामुळे उत्तर भारतीयांना मारहाण मनसैनिकांकडून केली जाते आणि त्यामुळे या सगळ्याचा विरोध करत ही याचिका दाखल केली आहे। त्यासोबतच त्यांनी निवडणूक आयोग, त्यासोबतच गृह मंत्रालय यांच्याकडेही पत्राद्वारे तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आणि एकूणच या सगळ्यावर कारवाई व्हावी अशी या उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी आहे। पूर्वी धन्यवाद वेदांत या अपडेटबद्दल। तर राज ठाकरे आणि मनसे यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात तिरस्कार पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।